चला आपण मॅचला सुरुवात करूयात. ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. जालगाव चॅलेंजर्स आपण लगेच चला मॅचला सुरुवात करतोय. चला मॅचला सुरुवात करूयात. एकंदरीत बॅटिंग करणारा संघ जालगाव चॅलेंजर्स विरुद्ध जॉली बॉईज एएसएम हा संघ खेळताना दिसतोय. सुरुवात केली जाईल. मॅचला लगेच सुरुवात होईल. डीजे थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. जिथे जालगाव चॅलेंजर्सचे ओपनिंगचे फलंदाज जयदीप आणि त्याचबरोबर पांडू. सुरुवातीचे गोल्डन बॉल असतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अक्षय निवाते, गोलंदाजी ट्रॅक वरती जॉली एएसएम. पहिलाच बॉल आहे अफ्रॉमच्या थोडस बाहेर. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. सुरुवात चांगली केली. गोल्डन बॉल आहेत. गोल्डन बॉलच्या रूल्स अशा प्रकारचे असतील की तुम्ही सुरुवाती ज्यावेळेला खेळाल तेव्हा जे येणारे रन्स आहेत ते डबल होतील. हे इतकंच महत्वाचे आहेत. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर फायनलची मॅच चालू आहे आणि जालगाव चॅलेंजर्सच्या विरोधामध्ये जॉली बॉईज एएसएम हा संघ खेळताना दिसू शकेल. अनिकेत तेरेकर क्षेत्ररक्षणाच्या संघाकडे आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो. मागच्या मॅच मध्ये दहाडला होता अनिकेत. संघासाठी प्रचंड मोठे योगदान दिलं होतं. इथे फलंदाज आय थिंक बाद. स्क्रीनच्या वरती बघताय अनिकेतची जोरदार अपील झाली आहे. फलंदाज आय थिंक बाद होण्याचे चान्सेस असू शकतील. आणि इथे जर पाहायला गेलं तर रुपेश भिसे असेल. विकेट तर गेली आहे. पहिले गोल्डन 3 बॉल मात्र आता इथे गेलेले आहेत. सुरुवातीचे 3 बॉल जबरदस्त आपण टाकताना पाहिलेत अक्षय निवातेला. फलंदाज रुपेश भिसे. पुढचा बॉल चेंडूला पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर रन्स मिळतील का हा नानाचा मामला आहे. परंतु फक्त आणि फक्त एकही रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. अक्षय निवाते या खेळाडूची चर्चा आपल्याला करावी लागतील. येणारा पुढचा बॉल असेल. तयार असणारा खेळाडू आणि इथे मात्र मोठा प्रहार केलाय. 1 रन्स मिळू शकेल अक्षय आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये असणार हा जो खेळाडू. येणारा पुढचा बॉल असेल आणि त्याचबरोबर जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आपण षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 1. केवळ 1च रन्स झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1 रन्स. पुढचा बॉल असेल. गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजाला पाचन केलं जाईल. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मुसेब आहे. जबरदस्त गोलंदाजी. परंतु आय थिंक इथे रन्स मिळेल का. 1 रन्स असेल. वाईटच्या स्वरूपातला 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल.
बाईच्या स्वरूपातला एक रन्स मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जोडण्यात येईल. पुढचा आता येणारा बॉल राऊंड द विकेट बॉलिंग केली जाईल आणि धावचेची संधी आणि इथे बघा मिसफिल्ड होताना पाहिले. धावचित होऊ शकला असता. मुसेबनं थोडस मिसफिल्ड केले. चेंडू हातामध्ये दिला होता. थोडी घाई होती आणि आपण बघतोय 2च रन्स झाले सुरुवातीला. 1.2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. येणारे काही बॉल शिल्लक असतील. या बॉलला मोठा प्रहार करायचा. अनेक सातत्यानं यष्टीच्या मागे स्ट्रगल करताना दिसतोय. चेंडू पकडणं कुठेतरी शक्य होत नाहीये. 3 रन्स झालेत आता इथे आपण बघताय तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आणि ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती चालू आहे. पुढचा बॉल आपला फ्रंट फुटचा वापर करत असताना बॅकवर्ड शॉट लेगला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू फक्त आणि फक्त 1 रन्स मिळून जाईल. धावसंख्या 5 या आकड्यावरती. आपला जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 2 चा खेळ होईल समाप्त. लॉस ऑफ 1. धावसंख्या केवळ 5. नाजूक परिस्थिती दिसते. षटक क्रमांक 3 नवीन बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती. न्यू बॉलर कोण आहे? दानिश डिमडिमकर यांना विनंती करतो आपण लवकरात लवकर मंचावरती यायचंय. विकी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय. एक चांगला असा बॉलर आहे. सन्मानजनक हँडल केलाय रुपेश भिसेनं. चेंडूला सन्मानजनक हँडल करत असताना धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 रन्स आपण बघतोय. आणि इथे पाहायला गेलं तर रन्स देखील वेगानं कंप्लीट होत आहेत. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ देखील आपण सुरेख बघतोय. धावसंख्या 7 या आकड्यावरती. षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. तिसऱ्या षटकामधील नाजूक परिस्थिती जालगाव चॅलेंजर्स या संघाची आपण पाहतोय. म्हणजे प्रत्येक बॉल वरती चांगलं अप्रोच चांगलं ठेवावं लागेल. पॉझिटिव्हनेस पण पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. इथे धावचीची संधी बनवू शकते का? परंतु थोडी या ठिकाणी चर्चा केली जाईल. धावसंख्या मात्र अभर सातत्यानं पडत राहते. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 8 रन्स झालेले आहेत. फायनलची मॅच आपण बघतोय. जॉली बॉईज ASM हा संघ चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय. व्हाईट बॉल मिस्टर एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्राचे रन्स खर्च केले जातील. आता विकी कुठेतरी एक्स्ट्रा रन्स खर्च करतायत. एक अनुभवी बॉलर आहेत. प्रचंड अनुभव आहे विकी यांना. फ्रंट फुटचा वापर करत असताना पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये काय होतंय काय घडतंय. बॅक टू बॅक व्हाईट बॉल असतील आणि हे वाईडचे रन्स कुठेतरी आपल्या अपयशाचं कारण देखील बनत राहतात. या चुका थोड्याशा सावराव्या लागतील. या चुका कुठेतरी आपल्याला चेंजेस आणावे लागतील. आता कमबॅक सुरेख आणलाय विकीनं. अचूक टप्पा टाकलाय. षटकातील आय थिंक शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 10 ला 1 खेळाडू बाद झालाय आणि त्याच्यानंतर शेवटचा षटक असेल. फ्रंट फुटचा वापर करताना फक्त आणि फक्त इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. रुपेश मैदानाच्या बाहेर.
शेवटचा षटक असेल गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर. गोलंदाजी ट्रॅक वरती काहीच असेल. शेवटचं षटक धावसंख्या 10. सुरुवातीचे 3 चेंडू रेग्युलर असेल आणि शेवटचे 3 चेंडू एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर गोल्डन असतील. काहीच गोलंदाजी करतोय. बऱ्याच बॉलला सन्मानजनक हँडल केले गेले. फक्त आणि फक्त एक रन्स मिळून जाईल. सुरुवात चांगली केली आहे. पांडू आणि किशोरची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीचा अटॅक आहे जालगाव चॅलेंजर्सचा. एकंदरीत आपण जर पाहतोय तर किती रन्स बनवले जातील. 18 पेक्षा जास्त जर रन्स झाले तर मॅच मध्ये खूप मजा येईल. एक रोमर्स आपल्याला बघायला मिळू शकतो. पुढचा बॉल आहे. मोठा फटका खायचा क्षेत्ररक्षक असेल. रन्स मात्र मिळून जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्यावेळेला तुम्ही ओरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा खेळताना त्या स्पर्धेमध्ये धावसंख्या 12ला स्थिरावली आहे. 2 विकेट देखील गेलेत. षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. इथे आपण जर पाहतोय तर काय घडतंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फक्त आणि फक्त आय थिंक एक रन्स असू शकेल. त्याच्यानंतर गोल्डन बॉल आता चालू होत आहेत. शेवटचे 3 गोल्डन चेंडू म्हणजे डबल रन्स करण्याची संधी. गोल्डन बॉल असेल म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला तुम्ही एकंदरीत पाहायला गेलं तर 1 रन्स मारला तर 2 मिळतात. 2 मारले की 4 408. फक्त आणि फक्त आपण पाहायला गेलं तर एक सिंगल म्हणजे 2 ऍड करावे लागतील. 15 झालेत. त्यानंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू ते दोन्ही गोल्डन बॉल्स आहेत. 2 गोल्डन चेंडू असतील. फलंदाजी ट्रॅक वरती पांडू आहे. 10 बॉल मध्ये 8 रन्स त्यांनी बनवलेत. लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. फ्रंट फूटचा वापर करत असताना इथे जोपर्यंत चेंडू लावला जाईल फलंदाज बाद होणार का हे देखील आपण बघतो. त्याचबरोबर जर पाहत आहे तर एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 रन्सचा शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय तर 17 रन्स झालेत. किती रन्स काढले जातील शेवटच्या बॉलवरती पाहावं लागेल. टोटली 2 रन्स ऍड करावे लागतील.
आधी इथे रन झालेत, आपण 18 पेक्षा अधिकची चर्चा केली, 19 झालेत. शेवटच्या बॉलवरती कुठेतरी काहीच नाही, एक्स्ट्रा रन्स देखील खर्च केलेत. आणि फक्त आपण जर पाहताय तर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. जिंकण्यासाठी 22 पाहिजेत. 24 बॉल्स मध्ये 22 रनची गरज आहे. 24 मध्ये 22. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला आपण एका बाजूला या इकडे. जॉली बॉईज ASM, जॉली बॉईज ASM, चला आपण इकडे या. मॅचला सुरुवात करूया. तिथे ओपनिंगचे फलंदाज अनिकेत आणि त्याचबरोबर अक्षय निवाते ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आविष्कार. चला लवकर मॅचला सुरुवात करूयात आपण. सौरभ नाटेकर देखील त्या संघाकडे आपल्याला बघायला मिळेल. आविष्कार आणि त्याचबरोबर असेल खेळाडू समोरच्या दिशेनं आपण पाहतोय तर एकंदरीत अनिकेत तेरेकर अन्वेषकता सम्राट. पहिल्याच बॉलवरती गोल्डन बॉलवर प्रहार केलाय. टोटल रन्स किती? यस 1+1 2 रन्स येतील पहिल्याच बॉलवरती. गोल्डन बॉल आहेत. ही तर खऱ्या अर्थानं सुरुवात आहे. अनिकेत तेरेकर या मॅच मध्ये खेळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच होता. 2 रन्स पुन्हा एकदा ऍड होतील. हे चांगलं क्रिकेट अनिकेतच्या माध्यमातून आपण बघतोय बघा. हे सुरेख क्रिकेट आपल्या संघासाठी पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन आणि हे सातत्याने चांगलं आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि 4च गोल्डन बॉल मात्र या ठिकाणी नक्कीच संपलेत. आता शेवटचे रेग्युलर बॉल्स असतील इथे. आविष्कार पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला पंच करतोय खेळाडू. काय बॅटिंग करतोय, धमाकेदार फटकेबाजी. अनिकेत तेरेकर या नावाची चर्चा केली परंतु आविष्कार याला अचूक टप्पा आणावा लागला. 5 रन्स झालेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुपर क्रिकेट अनिकेत तेरेकर या नावाची चर्चा आपण करत राहिलोय. एका बाजूला असेल जॉली बॉईज ASM हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर एका बाजूला जालगाव चॅलेंजर्सनं प्रथम फलंदाजी करताना 21 रन्स मारले, 22चं टार्गेट ठेवलंय. तो रन्स मिळणार नाहीये. एक खेळ समाप्त. धावसंख्या 6 झाले. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 16 रन्स पाहिजेत. अठरा बॉल मध्ये 16 रन्स अजून देखील पाहिजेत. अनिकेतनं चांगला फुटवर्कचा वापर केला, फ्रंट फुटचा चांगला वापर केला. कधी थोडसा बॅकफुटला येऊन खेळत होता. चांगली पंच देखील लगावले. जिंकण्यासाठी 18 मध्ये 16 पाहिजेत. 18ला 16 रन्स पाहिजेत. आपण पाहतोय तर ASM फाउंडेशन यांच्या वतीने ही संपूर्ण स्पर्धा ओरम नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. नामदार चषक 2025
या वेळेला त्रिफळाची फलंदाज आय थिंक बाद यष्टी उद्ध्वस्त तैसनेस करून टाकलंय. न्यू बॅटर्स चला. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आता 18 बॉल मध्ये 16 रन्स पाहिजेत. पांडूची 17 बॉल मध्ये 16 रन्स पाहिजेत. 17 बॉल्स आहेत, 16 पाहिजेत. पांडू गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. बॅटिंग साठी कोण आहे, बॅटर्स कोण आहे? फरहान फलंदाजी ट्रॅक वरती. या ठिकाणी जर आपण पाहतोय तर फरहान खलपे बॅटिंग मार्क वरती आहे, क्रमांक 3 वरती. या खेळाडूची देखील चर्चा आपण चांगली करू शकतो. आहे पोटेन्शियल, चांगले बॅटिंग हा देखील करू शकेल. ओरम बॉक्स रेट फॉर्मॅट खेळतो, परंतु दुसऱ्या बाजूला अनिकेतला स्ट्राईक वरती आणावं लागेल. अनिकेत हे तो भाई लोग मुमकिन आहे. आणि इथे यष्टी उद्ध्वस्त करून टाकलाय. तैस नाहीच फरहान बॅक टू द पवेलियन. धक्का मोठा बसलाय. दोन विकेट गेलेत. एकंदरीत कमबॅक पांडून करून दिलाय. विकी फलंदाजी ट्रॅक वरती क्रमांक 4 वरती त्याला बघू शकतो आपण. चला लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये मॅचला चालू करा. मॅच सुरुवात. पांडूची जबरदस्त गोलंदाजी, अफलातून कामगिरी आपण बघतोय. आणि त्याचबरोबर एकंदरीत जर पाहायला गेलं तर काय होतंय, सातत्यानं इथे डॉट बॉल येत चाललेत. 2 विकेट आणि त्याच्यानंतरला एकही धाव न खर्च केले. 4 बॉल मध्ये 6च रन्स झालेत. सुपर गोलंदाजी. आणि इथे मात्र पुन्हा डॉट बॉल येतोय. कमालची बॉलिंग पांडूच्या माध्यमातून. 5 बॉल टाकलेत, 2 विकेट घेतलेत आणि 1 रन्स खर्च केला नाहीये. अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन्स असेल. धावसंख्या 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी व्हाईट टाकलाय. विकी आतामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभा राहिलाय. विकी आणि अनिकेतची जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेनं आपण जर पाहतोय तर इथे डॉट बॉल. 2 सेकंद समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 2-7. 12ला या ठिकाणी जिंकण्यासाठी 15 रन्स पाहिजेत. 12ला 15. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करूयात आपण. विकी अनिकेत या दोघांमध्ये थोडीशी चर्चा. बारा चेंडू आणि या ठिकाणी 15 रन्स पाहिजेत. तिसरा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर सौरभ नाटेकर. समोरच्या दिशेनं गोलंदाजी करताना तेजस आपण क्षेत्ररक्षण करताना पाहिलंय. पुढचा बॉल आहे. एकंदरीत कशा प्रकारची गोलंदाजी असू शकेल. आणि इथे आय थिंक फलंदाज बाद. अनिकेत तेरेकर बॅक टू द पवेलियन. जबरदस्त बॉलिंग सौरभ नाटेकर याची. ऍक्शन रिप्ले वरती बघू शकता कशा प्रकारचा अनिकेत अजून देखील 15 रन्स पाहिजेत येणाऱ्या काही बॉल मध्ये. यावेळेला क्रॉस द लाईन आणि त्याच्यानंतर एक सिंगल.
मैदानाच्या आतमध्ये आणि इथे जर पाहतोय तर एकंदरीत काय घडलंय तर फलंदाज बाद होते. सौरभ नाटेकर चमकलाय, कमालची बॉलिंग. काय बॉल टाकलाय, जबरदस्त जड मध्ये बॉल होता, सरळ जड मध्ये बॉल टाकलाय इथे आणि फलंदाजा त्रिफळाश्चित केलंय, यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. इथून चॅम्पियन बनण्यापासून एक संघ 14 रन्स दूर आहे तर दुसरा संघ फक्त 8 बॉल या ठिकाणी आपण बघतोय, त्या 8 मध्ये 14 त्यांना करायचे आहेत. 7 बॉल आता 14 पाहिजेत संपूर्ण मॅच मध्ये काय पलट. आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर एक 22च्या स्वरूपातला रन्स मिळेल. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 13 रन्स पाहिजेत. 6 मध्ये 13. चला टीम मीटिंग नको आहे. 6-13 न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती या. गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर गुंडेकर गोलंदाजी करेल. 6 ला 13 रन्स पाहिजेत. 6 मध्ये 13. सुरुवातीचे पहिले चेंडू गोल्डन बॉल नसतील, शेवटचे 3 चेंडू गोल्डन असतील. सहा बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर आहे. मॅचला सुरुवात करूयात. ऑफिशियल्स विनंती आहे, 6 मध्ये 13 ची गरज. सहा 13 एकंदरीत समोर फलंदाज विकी आहे. रनपुटचा वापर करत असताना फक्त आणि फक्त 1 रन्स मिळून जाईल. 5 मध्ये 12 रन्स पाहिजेत. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आणि कदाचित का होऊ शकतील का हे देखील बघावं लागेल. जालगाव चॅलेंजर्सचा संघ खेळतोय. इथे फ्रंट फुटचा वापर करत असताना चांगलं असतं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. 4 ला 12 पाहिजेत. 4 बॉल मध्ये 12 रन्स पाहिजेत. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय एकंदरीत जॉली बॉईज ASM हा संघ आहे. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 12. आता गोल्डन बॉल आहेत, म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्ही दुहेरी धावा जरी खेळलात तरी प्रत्येक बॉलला 4 रन्स मिळू शकतील. अशा प्रकारचे आता रूल्स राहिले. फक्त 2-2चे टॅप घ्यावे लागतील. आणि सरळ मात्र इथे कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच. दोन चेंडू 12 धावांची गरज आहे. समोर आता चौका ठोकण्याशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला जिंकायचं असेल तर. आणि इथे आपण जर पाहतोय तर डॉट बॉल 1 चेंडू आणि त्याचबरोबर 12 धावांची गरज. संपूर्ण मॅच आपण पाहतोय तर जालगाव चॅलेंजर्स या संघाच्या मुठीमध्ये आहे. 1 मध्ये 12 रन्स पाहिजेत. आणि या सोय इथे जालगाव चॅलेंजर्सचा संघ चॅम्पियन बनतोय. अभिनंदन जालगाव चॅलेंजर्स. जबरदस्त क्रिकेट. हार्डलक बॉईज जॉली ASM हा संघ स्पर्धेत उपविजेता संघ ठरतोय. अभिनंदन.